गुणीजन समारोहाचा उत्तरार्ध रंगणार आहे पंडित सुरेश बापट यांच्या शास्त्रीय गायनानं. मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करते. ज्येष्ठ हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित सुरेश बापट यांच्या साधनेत आणि गायनात ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर घराण्याची त्रिवेणी आहे. वयाच्या 10व्या वर्षीच श्रीमती लीला शेलार, दिवंगत भास्करराव फाटक, श्री अच्युत अभ्यंकर अशा गुरूंकडून संगीताचं शिक्षण घेत त्यांचा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील विश्वाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर पंडित प्रभाकरराव कारेकर, डॉक्टर अशोक रानडे आणि पंडित बबनराव हळदणकर अशा दिग्गज गुरूंकडे त्यांनी तालीम घेतली आणि 3 घराण्यांच्या गायकीचं नैपुण्य प्राप्त केलं. अभिजात रागदारी सादर करणाऱ्या फार थोड्या गायकांमध्ये पंडित सुरेश बापट यांचं नाव आदरानं घेतलं जातं. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. त्यामध्ये पंडित डी.व्ही. पलुस्कर, पंडित शंकरराव सप्रे, नलिनी कांदविंदे इत्यादी पुरस्कार, पंडितराव जगन्नाथ या संगीत नाटकासाठी महाराष्ट्र शासनाचं सुवर्णपदक, ठाणे गौरव पुरस्कार अशा मोठ्या पुरस्कारांचा समावेश आहे. आकाशवाणीचे ते टॉप ग्रेड कलाकार आहेत. देश परदेशातील अनेक प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी कला सादर केली आहे. गेल्या 2 दशकांपेक्षा अधिक काळापासून पंडित सुरेश बापट संगीत अध्यापनाचंही कार्य करत आहेत आणि उत्तम गायक घडवतात आहेत. त्यांना संवादिनीवर साथ करतायत श्रीकांत पिसे, नागपूरला अतिशय परिचित अनेक मोठ्या कलाकारांबरोबर संगत करणारे गुरु मनोहरराव पिसे, चंद्रशेखर जोशी, पंडित जयंत इंदुरकर आणि सूरमणी पंडित प्रभाकर धाकडे यांचे ते शिष्य. तबल्यावर साथ करतायत पंडित संदेश पोपटकर, पंडित शंकरराव पोपटकर आणि पंडित गोपाळराव वाडेकर यांचे शिष्य. आणि तानपुऱ्यावर आहेत पंडित सुरेश बापट यांचे शिष्य सृष्टी कुलकर्णी आणि आयुष देशपांडे. मी पंडित सतीश व्यास यांना विनंती करते की आपण या कलाकारांचं स्वागत करावं. पंडित सुरेश बापट, पंडित संदेश पोपटकर, श्रीकांत पिसे, आयुष देशपांडे, आणि सृष्टी कुलकर्णी. सर बोलणार थोडं. पंडित सतीश व्यास यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करते. नमस्कार. नेहमीप्रमाणे सप्तकच्या सर्व संगीत प्रेमी सभासदांना आणि सप्तकचे कार्यकर्ते जे आहेत त्यांना माझा नमस्कार. रेग्युलरली आम्ही सप्तकचे कार्यक्रम सप्तकबरोबर माझ्या संस्थेतर्फे कार्यक्रम करतो आहे. उद्दिष्ट हेच आहे की चांगले कलाकार ऐकवले पाहिजेत. कारण आजकाल जे काही शास्त्रीय संगीताचं देशभर जे काही दृश्य आहे, मला तरी फार थोडासा नाराज आहे. कारण लोक मी बघितले गेल्या 50 वर्षामध्ये कसे लोक इथे ऐकायला यायचे चांगल्या चांगल्या कलाकारांना. पण ही सेवा अशीच जितके वेळ होईल, जितके वर्ष होईल त्याप्रमाणे करत राहू. माहिती नाही नागपूर हे का स्पेशल आहे माझ्या आयुष्यामध्ये. आज तुम्ही अतिशय चांगलं व्हायोलिन अनुप्रिया देवतळेचं ऐकलं. तुम्ही यांचं नाव जरूर ऐकलं असेल, पण नागपूरला एवढे ते फ्रिक्वेंटली आलेले नाही आहेत. बऱ्याच वर्षांनी आला आहे मला वाटतं सुरेश. जरूर तुम्ही इतका आनंद घ्याल की नंतर मला नाही पण सप्तकला तरी सांगाल की बाबा आम्हाला कार्यक्रम खूप आवडला. इतका आवडला की त्याच तंद्रीत तुम्ही घरी जाल हे माझी मला खात्री आहे. इतके अप्रतिम गायक, प्रतिभाशाली आणि गिफ्टेड आर्टिस्ट आहे सुरेश बापट. तर आपण सगळे मिळून त्याचा आनंद घेऊया गाण्याचा. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि आत्ता सर जसं म्हणाले की आपण गाण्याच्या तंद्रीतच घरी जावं, म्हणून थोडीशी औपचारिकता 2 मिनिटात पार पाडते.
सर्वप्रथम ज्यांनी व्हायोलिन वादन सादर केलं त्या अनुप्रिया देवताले यांचे मनापासून आभार व्यक्त करते. पंडित सुरेश बापट यांचेही आभार व्यक्त करते. आणि आपण सगळे कलाकार तसंच आपण सर्व रसिक इथे आलात आणि आस्वाद घेत आहात. सप्तकच्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्र ललित कलानिधीसाठी मोठी गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आता आस्वाद घेऊया पंडित सुरेश बापट यांच्या गायनाचा. नमस्कार रसिक श्रोते हो. मी सप्तक नागपूर आणि पंडित सतीश व्यास यांचे आभार व्यक्त करतो की मला आपल्यासमोर माझी गायनकला सादर करण्याची संधी दिली. आजच्या गाण्याचा प्रारंभ मी कारण पंडित CR व्यास हे माझे गुरु आजोबा किंवा दादा गुरु असं म्हणता येईल, कारण पंडित प्रभाकर कारेकरांचे ते गुरु, तेव्हा त्यांच्याच रचलेल्या रागाने आजचा मी प्रारंभ करतो आहे. त्यांच्याच बंदिशी गातो आहे. रागाचं नाव आहे धनकोनी कल्याण. या नावातच आपल्या लक्षात आलं असेल की धनकोनी म्हणजे दैवत नहीं और कोमल निषाद लेकिन कल्याण, हे एक खूप सुंदर रूप आहे. आणि पंडित CR व्यासांच्याबद्दल मी बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणं आहे, पण मला जे त्यांच्या बंदिशींमध्ये किंवा त्यांच्या रागरचनेमध्ये जाणवलं ते म्हणजे अतिशय रागवाचक अशा त्यांच्या बंदिशी आहेत. सगळ्याच रागांमधल्या त्यांच्या ज्या बंदिशी आहेत त्यामधनं राग अगदी सुलभतेने आणि सहजतेने समोर उभा राहतो. आणि म्हणून ती गाताना मला स्वतःला तरी खूप आनंद वाटतो. माझी अशी प्रांजळ इच्छा आहे की तो आनंद आपल्यापर्यंत पण पोचवावा आणि आपल्याला तो मिळावा. आरंभ करतो धनकोनी कल्याण. सुर
चित आनंद घन पाऊ सरस सुरता मन रिझावू गुणजन की सेवा करत चित आनंद घन पाऊ सरस सुरता सुरगा
सरस सुरगा मन रे जाऊ सरस सुरगा गा सरस सुरगा मन रे जाऊ सरस सुरगा गा सरस सुरगा मन रे जाऊ सरस सुरगा 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 सरस सुरगा मन रिझाऊ गुणजन की सेवा करत सरस सुरगा सरस सुरगा गावो सुरगा 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 मन रिझाऊ सरस सुरगा सरस सुरगा सरस सुरगा सुरगावो सुरगावो सरस सुरगावो मन रिझाऊ
सुर गावो सर सरस सुर गावो ते सरस सुर गावो मन रे जावो गुणीजन की सेवा करत सरस सुर गावो सरस गावो सरस सुर गावो सरस सुर गावो सुर गावो सुर गावो सरस सुर गावो गावो रे गावो सरस सुर सरस सुर गावो मन रे जावो निजन की सेवा करत आनंद रस सुर हे सरस सुर सरस सुर गावो मन रे जावो सरस सुर गावो मन रे जावो गुणीजन की सेवा करत चित आनंद घन पावू सरस सुर सुर सरस सरस सुर गावो पुणे जनगी सेवा करत सरस सुर गावो मन रे जाऊ सरस सुर गावो गावो
सुरगावो सरस सुरगावो सरस सुरगा सरस सुरगा क्या बात है? सरस सुरगा सुरगावो सरस सरस सुरगावो सरस सुरगावो मन रिझावो गुणी जन की सेवा करत सरस सुरगा गावो सरस सुरगावो रे मन रिझावो सरस सुरगावो मन रिझावो सरस सुरगा गावो सरस सुरगा सरस सुरगावो मन रिझावो गुणी जन की सेवा करत सरस सुरगा
हे सर सुर गाऊ सरस सुर गाऊ मन रिझावू गुणी जनगी सेवा करत चित आनंद पाहू सरस सुर गाऊ सरस सुर गाऊ मन रिझावू सरस सुर गाऊ मन रिझावू गुणी जनगी सेवा करत चित आनंद घन पाहू सरस सुर सरस सुर गाऊ मन रिझावू सरस सुर गाऊ मन रिझावू गुणी जनगी सेवा करत चित आनंद घन पाहू सरस सुर सरस सरस सुर सरस सुर गाऊ मन रिझावू सरस सुर गाऊ मन रिझावू सरस सुर गाऊ मन रिझावू गुणी जनगी सेवा चित आनंद घन पाहू सरस सुर सरस सुर गाऊ मन रिझावू सरस सुर गाऊ मन रिझावू गुणी जनगी सेवा करत चित आनंद घन पाहू सरस सुर सरस सुर सरस सुर सागम पगम गरे नि साने पनि सागम गम गरे नि पनि साग गम गम गरे साने सागम म प नि म गम सानि पनि म गम गम गरे नि सा सरस सुर ग ग साग नि 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 सा ग ग सा ग म ग प म ग म ग रे सा ग म प नि प म प ग म प सा नि प म नि प म ग प म ग म ग रे सा सरस सुर सरस सुर सुर गाऊ मन रिझावू सरस सुर
आज धन रे धन सुदिन 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 धन रे धन सुदिन आज 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 धन रे धन आज धन रे धन सुदिन धन रे धन सुदिन आज धन रे धन सुदिन आज धन रे धन धन रे धन सुदिन आज 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 धन रे धन सुदिन धन रे धन सुदिन आज 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 धन धन रे धन सुदिन धन रे धन सुदिन आज धन रे धन सुदिन आज धन रे धन सुदिन आज धन रे धन रे धन सुदिन आज धन रे धन सुदिन आज गुणदास पायो सन्मान गुणदास पायो सन्मान गुणदास पायो सन्मान लोगन गे दरबार धन रे धन सुदिन आज धन रे धन सुदिन आज धन रे धन सुदिन आज गुणदास पायो सन्मान गुणदास पायो सन्मान लोगन गे दरबार धन रे धन सुदिन आज धन धन रे धन सुदिन धन रे धन धन रे धन सुदिन धन रे धन सुदिन आज धन रे धन सुदिन धन रे धन सुदिन आज धन रे धन सुदिन आज गुणदास पायो सन्मान 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 लोगन के दरबार धन रे धन सुदिन आज धन रे धन सुदिन आज धन रे धन सुदिन आज धन रे धन रे धन रे धन सुदिन आज पम गम पनि बन्दि पम गम पनि साधन रे पम सनि पम पनि मप गम पम गम गरे सनि साधन रे धन पम गम पनि सानि सानि पनि पनि पम गम गरे सानि सा गम पनि सा धन रे धन
गम प सा नि सा नि प म प नि नि प नि नि प म ग म प म ग म ग रे सा नि सा ग म प नि सा ध न रे प नि सा म प नि ग म प सा ग म प नि सा ध न रे ध न सु दे न आज ध न रे ध न सु दे न आज ध न रे ध न आज ध न रे ध सु दे न आज ध न रे ध न रे ध न रे ध न रे लाखन मेघ पावे 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 इह सुभाग नहीं सबको इह सुभाग नहीं सबको लाखन लाखन मेघ पावे इह सुभाग नहीं सबको जान गुनी गावत है जान गुनी गावत सो 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 गुण उनके बार बार धन रे धन सुदिन आज धन रे धन रे धन सॉरी मी आलो पण मला रावण नाही म्हणून आलो. दोन गोष्टी होत्या. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल की आमचे वडील म्हणजे पद्मभूषण पंडित C.R. व्यास यांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. त्याच्याकरता एखाद वेळे दुसरा प्रोग्राम आम्ही करूच. पण त्यांच्या सगळ्या बंदिशी अनेक बंदिशी ह्या गुणीजान हे त्यांचं टोपण नाव होतं म्युझिकमध्ये. जसं जगन्नाथ भाऊ पुरोहितांचं गुणीदास होतं. प्रत्येकाचं म्हणजे एक टोपण नाव असतं बंदिशी करताना. ही बंदिश जी आता गायली धन रे धन या बंदिशीशी नागपूरशी संबंध आहे. हे महत्त्वाचं आहे म्हणून मी आलो. 1964 सालची गोष्ट असेल. आमचे जगन्नाथ भाऊ पुरोहितांचा जाहीर सत्कार इथे नागपूरमध्ये होता. त्यांचे खूप चाहते होते. आता तो काळ तुमच्यापैकी किती होते यावेळेस मला माहिती नाही आहे. मी तर 11-12 वर्षाचा होतो. मी नव्हतो त्या फंक्शनमध्ये पण आमचे वडील आले होते. त्यांचे सगळे विद्यार्थी म्हणजे रामभाऊ मराठे, जितेंद्र अभिषेकी, माणिक वर्मा, आमचे बाबा असे बरेच सगळे त्यांचे विद्यार्थी म्हणजे सगळे एकदम टॉपचे कलाकार होते. त्यामुळे तर ही बंदिश त्यांना कशी सुचली ह्याच्याकरता मी आलो की रेल्वे त्यावेळेस कुठे एवढे विमानांनी लोक प्रवास नाही. नागपूरला विमानसेवा नव्हती पण मला वाटतं. त्यामुळे नागपूरला ट्रेननी आले आणि जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्ममध्ये लागली तेव्हा जी अलोट गर्दी त्यांच्या स्वागतासाठी प्लॅटफॉर्मवर होती ते बघून आमचे वडीलही खूप आश्चर्यचकित झाले की एका संगीतकारासाठी रसिक म्हणजे त्या काळातले नागपूरचे रसिक श्रोते कसे होते हे तुम्हाला सांगण्यासाठी मी सांगतोय की प्रचंड गर्दी हार तुरे म्हणजे तिथे स्टेशनवरच त्यांचा 1-1.5 तास गेला. त्याच्यावरनं त्यानं की धन रे धन सुदीन आज असे त्यांचे शब्द जे आहेत ते की आजचा दिवस आहे. आणि अंतर्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की लाखांमध्ये एका व्यक्तीला असा सन्मान मिळू शकतं. आणि काय जान गुणी 12 गावे म्हणजे वडिलांनी स्वतःबद्दल लिहिलं आहे की मी त्यांचे गुण कितीही गात बसलो तरी ते कमी आहेत. हा त्याचा त्या बंदिशीचा अर्थ आहे. एवढं सांगण्यासाठी आलो.
त्याच्यानंतर बिहागमधल्या 2 बंदिशी ऐकवतो.
जोगी होवे
तप करे जप तप करे तप करे तप करे जप तप करे जप तप करे जप तप करे एक वनवास में एक वनवास में तेरो ही ध्यान धिया वे कौन जोगी होवे कान में मुद्रा भसम बबूत ललाट रमाए कौन जोगी होवे जोगी होवे जोगी होवे कौन जोगी होवे कान में मुद्रा भसम बबूत ललाट रमाए कौन जोगी होवे कान में मुद्रा भसम बबूत ललाट रमाए कौन जोगी होवे कान में मुद्रा भसम बबूत ललाट रमाए कौन जोगी होवे कान में मुद्रा भसम बबूत ललाट रमाए पगम गरे धाने दप नि सा गम प म गम गम प नि नि दप म ग नि दप म द प द म प ग म प म गम गरे सा गो सा प म प म ग म ग ध म प म ग म ग द नि ध रो सा प म प म ग म ग प म द प नि द प म ध प ध म म ग म प म ग म गरे सा नि सा गो
उत्तम गाये वो गाये सुनाये 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 सब गुणियन मिल साच सुदन की उपज सो करत तान उत्तम गाये वो गाये सुनाये उत्तम गाये वो गाये सुनाये उत्तम गाये उत्तम गाये उत्तम गाये उत्तम गाये उत्तम गाये वो गाये सुनाये उत्तम गाये वो गाये सुनाये उत्तम गाये सुनाये सब गुणियन मिल साच सुरन के उपज सो करत तान उत्तम गाये वो गाये सुनाये 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 उत्तम गाये उत्तम गाये उत्तम 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 गाये वो गाये सुनाये 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 उत्तम गाये गाये सुनाये उत्तम गाये वो 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 गाये गाये सुनाये उत्तम गाये वो गाये सुनाये उत्तम गाये वो गाये सुनाये उत्तम गाये वो गाये उत्तम गाये वो गाये सुनाये सुनाये उत्तम गाये वो गाये सुनाये सुनाये सब गुणियन मिल साच सुरन की उपज सो करत तान उत्तम गाये सुनाये उत्तम गाये वो गाये सुधबानी सुध संगत के 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 ब्योरे न्यारे कर दिखाए सब पंचन में वादी विवादी अनुवादी संवादी कर
कर बयान उत्तम गाय वो गाय सुनाए सुदवानी सुद संगत के सुदवानी सुद संगत के ब्योरे न्यारे कर दिखाए सब पंचन में वादी विवादी अनुवादी संवादी करके कर बयान उत्तम गाय वो गाय सुनाए। काय ऐकायचंय? तराणा अडाणा नको, आता नको. रवी रवि में दादा तिन तातिन रवि में चंद्र कसा रवि में चंद्र कसा रवि में रवि में चंद्र कसा 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 मग निरवित से लावित पिसे रवि में चंद्र कसा मग निरवित से लावित पिसे निरवित से लावित पिसे रवि में चंद्र कसा मग निरवित से लावित पिसे रवि में
नाट्यसंगीतातली जी आलापी सुद्धा आहे त्याला पण त्या तालाची आणि रागाची दोन्हीची जोड असली पाहिजे. जुने लोक जी नाट्यपदं गात होते त्याच्यामध्ये बंदिशीसारखंच त्यांचा विस्तार असायचा. नुसतं फ्लॅशी गाणं असा भाग नव्हता तेव्हा. गगनी गमे दे गगनी गमे दे त्याजे नसा बलन
थांबायचं. प्रियबा बर. हो, दीनानाथांचं पद हवंय त्यांना. बरं, एकदमच वेगळं पद आहे, ते तुम्ही ऐकलं नसेल. दीनानाथांनी त्यात स्त्री पार्ट अशी भूमिका केली आणि ते नृत्य पण करायचे. तर हे कुठल्या नाटकातलं चालेल. आता ही गझल टाईपचं पद आहे, ते थोडंसं ऐकवतो, वेगळं पद आहे म्हणून ऐकवतो आणि मग प्रियपा गातो. चाले वसंत राजा, 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 राजा राजा चाले वसंत राजा. चाले वसंत राजा, चाले वसंत राजा, आस्ते कदम मुलाजा, आस्ते कदम मुलाजा, आस्ते कदम मुलाजा, चाले वसंत राजा, चाले वसंत राजा, चाले वसंत राजा, चाले वसंत राजा. चाले वसंत राजा, संगे जनानी फौजा, 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 संगे जनानी फौजा. संगे जनानी फौजा, संगे जनानी फौजा, संगे जनानी फौजा, संगे जनानी फौजा. रंगेल ढंग मौजा, रंगेल ढंग मौजा, रंगेल ढंग मौजा, संगे जनानी फौजा. जनानी फौजा, फौजा, संगे जनानी फौजा, संगे जनानी फौजा, संगे जनानी फौजा. रंगेल ढंग मौजा, रंगेल ढंग मौजा, चाले वसंत राजा, चाले वसंत राजा, चाले वसंत राजा, राजा राजा चाले वसंत राजा, चाले वसंत राजा. सरकार राव रंभा, सरकार राव रंभा, सरकार
शृंगार करिता बा, शृंगार करिता बा, कार्या इथे न धारा, कार्या इथे न धारा, कार्या इथे न धारा, कार्या इथे न धारा, कार्या इथे न धारा. कार्या इथे न धारा, कार्या इथे न धारा, कार्या इथे न धारा, वर्दीन अर्जदारा, वर्दीन अर्जदारा, अर्जदारा, वर्दीन अर्जदारा, अर्जदारा, वर्दीन अर्जदारा, अर्जदारा. चाले वसंत राजा, 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 राजा चाले वसंत राजा. आस्ते कदम मुलाजा, आस्ते कदम मुलाजा, चाले वसंत राजा, चाले वसंत राजा, चाले वसंत राजा, वसंत राजा, वसंत राजा. प्रिये पहा, प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, समय सरुनी, रात्रीचा 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 समय सरुनी, रात्री समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, येत उषकाल हा. प्रिये पहा, प्रिये पहा, प्रिये पहा, थंडगार वात सुटत, 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 थंडगार दीपतेज मंद होत, दीपतेज मंद होत, दीपतेज मंद होत, दिग्वदने स्वच्छ करीत, दिग्वदने स्वच्छ करीत, अरुण पसरी निज महा. प्रिये पहा, प्रिये पहा, प्रिये पहा, पक्षी मधुर शब्द करीती, 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 पक्षी मधुर, पक्षी मधुर शब्द करीती, पक्षी मधुर शब्द करीती, पक्षी मधुर
होत विकसन ये जलरुहा गुरु कृपांजन पायो मेरे भाई, गुरु कृपांजन पायो मेरे भाई। राम बिना कछु जानत नाही, राम बिना कछु जानत नाही, राम बिना कछु जानत नाही। गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई, गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई। राम बिना कछु जानत नाही।
जह देखूं वही राम ही राम, जह देखूं वह राम ही राम। गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई, गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई। राम बिना कछु जानत नाही, राम बिना कछु जानत नाही, राम बिना कछु जानत नाही। राम बिना कछु जानत नाही, राम बिना जानत नाही। जागत राम ही सोवत राम, जागत राम ही सोवत राम, जगत राम ही सोवत राम ही, जागत राम ही सोवत राम। सपने में देखूं राम ही राम, सपने में देखूं राम ही राम। गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई, गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई। राम बिना कछु जानत नाही, राम बिना कछु जानत नाही, राम बिना कछु जानत नाही। राम बिना कछु जानत नाही, एका जनार्दनी भावहिनी का, एका जनार्दनी भावहिनी का, एका जनार्दनी भावहिनी का, एका जनार्दनी भावहिनी का। एका जनार्दनी भावहिनी का, जो देखूं वह राम सरीका, जो देखूं वह राम सरीका। गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई, गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई। राम बिना कछु जानत नाही, राम बिना कछु जानत नाही, राम बिना कछु जानत नाही, राम बिना कछु जानत